चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 749900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. मित्रांनो, आज आपण प्रवीण अकॅडमी मध्ये काही अफलातून कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत. त्याच्या आधी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे मित्रांनो, चला शेकडेवारीचा भाग 4 बघणार आहोत. मागच्या लेक्चर मध्ये भाग 3 पर्यंत आपण शेकडेवारी काय केलं मित्रांनो, डिस्कशन केलेलं आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण भाग 4 काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. बघा काय म्हटलेलं आहे, बघा एक पहिलं उदाहरण बघा. उदाहरण अतिशय सोपं असेल, फक्त तुम्ही कन्सेप्ट डोक्यात टाका. अतिशय सोपं असतं मित्रांनो. बघा, जेवढी वाढ झाली तेवढी 100 मध्ये प्लस करतो आपण, आणि जेवढी घट झाली तेवढी 100 मधनं काय करतो, मायनस करतो. हे क्लिअर आहे. बघा उदाहरण काय दिलेलं आहे, कन्सेप्ट बघा. उदाहरण काय दिलेलं आहे, एका वस्तूची किंमत 10% घट केली. 10% काय केली, घट केली. म्हणजे 100 मधनं 10 काय करायचे, मायनस करायचे. आणि वस्तूची विक्री 20% वाढली, म्हणजे 100 मध्ये काय करायचे, 20 काय करायचे, वाढवायचे. तर दुकानदाराला पूर्वीच्या उत्पन्नात किती टक्के फरक पडेल, असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. अतिशय सोपं असतं मित्रांनो. काय करायचं, आता पूर्वीचा गल्ला जो आहे तो 100 रुपये मानूया. पूर्वीचा गल्ला किती मानूया, 100 रुपये मानूया. ठीक आहे मित्रांनो. आणि 10% घट झाली, म्हणजे 100 मध्ये 10 कमी करा, किती झाले, 90/100. 100 मध्ये 10 कमी करा, 90/100. बरं, पुन्हा 20% वाढले, म्हणून 100 मध्ये प्लस 20 करा, किती झाले, 120%. म्हणजे 120 किती, 100. 100 पेक्षा जेवढे पुढे गेलं तेवढी वाढ, आणि 100 पेक्षा जेवढं मागे आलं तेवढी काय झाली, घट झालेली आपल्याला पाहण्यास मिळेल. बघा मग, ही 2 झिरो गेली, 100 गेला, 100 गेला. हा 1 झिरो कट झाला, हा 1 झिरो कट झाला, हा 1 झिरो कट झाला. 12 9 88, 108. तो 100 पेक्षा किती प्लस आहे मित्रांनो, 8% काय झाली, वाढ झालेली आहे. किती टक्के वाढ झाली आहे मित्रांनो, 8% काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. अतिशय सोपं होतं. आलं लक्षात, समजलं कसं केलं, 100 पेक्षा 8% कशी वाढ झाली समजलं. याच पॅटर्नची क्वेश्चन्स तुम्हाला परत पाहण्यास मिळतील. आपण सर्व पॅटर्न A to Z पॅटर्न काय करत आहोत, कव्हर करत आहोत. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. आय होप हा उदाहरण कळालं असेल. आवाज वगैरे व्यवस्थित येतोय. उदाहरण नाही समजलं तर मला सांगा. आपण याची पीडीएफ मी तुम्हाला लगेच चॅट बॉक्स मध्ये टाकून देईल. तिथून डाउनलोड करायचे, तिथून पीडीएफ काय करायचे, डाउनलोड करायचे आणि सॉल्व्ह करायचे आहे परत एकदा. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे जाऊया. पुढचं उदाहरण घेऊया. बघा काय म्हटलेलं आहे, पुढचं उदाहरण बघा मित्रांनो. काय म्हटलेलं आहे, एका घड्याळाची किंमत 20% कपात केली, आणि त्याच्यामुळे खर्च किती टक्क्याने वाढला मित्रांनो, 30% वाढला. खर्च किती टक्क्याने वाढलेला आहे, 30% वाढलेला आहे. तर पूर्वीच्या उत्पन्नात किती टक्के फरक पडेल, आपला फरक काढायचा आहे. अतिशय सोपं असतं मित्रांनो. बघा काय करणार, पूर्वीचा जो उत्पन्न होतं ते किती मानायचे, 100% मानायचे. किती टक्के मानायचे, एक्स मानायचं नाही. शेकडेवारीमध्ये नेहमी काय मानायचं असतो, 100 मानायचा असतो. बरोबर आहे. 20% कपात केली, म्हणजे 100 मधलं 20 कमी करा, किती झाले मित्रांनो, 80%. 80 छेद किती, 100. 80 छेद 100. आणि 30% किंमत विक्री वाढली, बरोबर आहे, म्हणून 130 छेद किती, 100. 130 छेद किती मित्रांनो, 100. बरोबर आहे. बघा आता 0 0 कट करूया आपण. 100 गेला, 100 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. 13 गुणाकारामध्ये 8. सो 13 8 मित्रांनो 104 झाले. 13 8 किती झाले मित्रांनो, 104. मग किती टक्क्याची वाढ झाली, 4% काय झाली, वाढ झाली. 100 पेक्षा जेवढे पुढे गेला तेवढी वाढ समजायची असते, आणि 100 पेक्षा जेवढं मागे आलं तेवढी काय झाली असते, सूट झाली असते. आता 13 8 तुमच्यापैकी बऱ्याच जणांना 13 8 येत नसेल. बघा 13 8 अतिशय सोपं आहे. 13चा पाडा 8 पर्यंत म्हणायचा आहे. 3चा 8 पर्यंत म्हणा, 8 किती झाले, 24. आणि 1चा 8 पर्यंत म्हणा, 8 1 8. 8 मध्ये 2 मिळवा 10, आणि हा राहिलेला 4 लिहून टाका. पाड्याची शॉर्ट ट्रिक्स मी सांगितलेली होती ती बघा. पाड्याची शॉर्ट ट्रिक सांगितली होती, 13 8 104. जगातला कुठलाही पाडा तुम्ही ही मेथड अप्लाय करून काय करू शकतात, सॉल्व्ह करू शकतात. क्लिअर आहे, क्लिअर आहे. चालायचं पुढे. आय होप उदाहरण कळालं असेल आपण कोणत्या पद्धतीने सोडवत आहोत. ठीक आहे मित्रांनो, चलो नेक्स्ट घेऊया आपण. समजतंय काय करतोय, बरं मग काय करणार आता सांगा. 100 100 कॅन्सल, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. 12 सकम 72. सो उत्तर 72 आलं, पण आपलं उत्तर 72% नाहीये मित्रांनो. 100 पेक्षा किती कमी आहे, 100 पेक्षा 28% कमी आहे, म्हणजे 28%चा फरक पडेल. 100 पेक्षा जेवढं कमी आलं तेवढाच फरक पडतो, किंवा वाढलं तेवढा फरक पडतो. 100 पेक्षा कमी येत असेल तर कमी होतं, आणि 100 पेक्षा पुढे जात असेल तर वाढत असतं.
आपलं उत्तर 72 आलं होतं. 12 कम 72, मग 100पेक्षा किती कमी आहे? 28 कमी आहे मित्रांनो. 72 मधनं 100 कितीचा डिफरन्स आहे? 28चा डिफरन्स आहे. कळतंय मला काय म्हणायचंय? डिफरन्स कळाला. चला व्यवस्थित लिहून घ्या. बघा लिहिण्याचा प्रयत्न करू नका. आता एक काम करणार आहात, आता लिहिण्याचा प्रयत्न करू नका. आपण काय करणार आहोत, याची पीडीएफ मी तुम्हाला ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये लगेच टाकून देईल. तिथून डाउनलोड करायची आणि ते उदाहरण व्हिडिओ बघून परत व्यवस्थित लिहायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो. चला परत एकदा व्यवस्थित काय करायचे, लिहायचे. चालायचं पुढे. ओके, काही डाऊट, शंका, कुशंका नसेल इथपर्यंत क्लिअर आहे? चलो नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया मित्रांनो. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा पुढचं एक्झाम्पल बघा काय म्हटलं मित्रांनो. आता बघा, आता हे थोडंसं डिफरन्स आहे याच्यापेक्षा पॅटर्न याचा काय थोडासा डिफरन्स आहे. ठीक आहे मित्रांनो. बघा काय म्हटलेलं आहे, उदाहरण बघा काय म्हटलेलं आहे. एका वस्तूची किंमत 15% वाढली, त्यामुळे विक्री 5% घटली, तर उत्पन्नावर 7,400 रुपयाचं वाढले, तर पूर्वीचा गल्ला किती होता? ठीक आहे मित्रांनो. उदाहरणाचे 2 पार्ट आहेत. आपण 2 उदाहरणाचे पार्ट आहेत ते करूया. पहिले बघा, उत्पन्न किती मानूया? 100%. बरोबर आहे. बरं, वाढ किती झाली? 15%, म्हणजे 115 छेद किती मित्रांनो? 100. बरं, त्याच्यानंतर विक्री किती घटली? 5%, म्हणजे 100 मधनं 5 मायनस करूया. 95 छेद किती मित्रांनो? 100. आता बघा अतिशय सोपं आहे. 100 कॅन्सल, या दोघांचा गुणाकार करून घ्या. या दोघांच्या गुणाकाराचे अनेक मेथड मी सांगू शकतो, पण सध्या तुम्ही असं लक्षात ठेवा. ठीक आहे, 95 गुणाकारामध्ये 115 असं केलं तरी चालेल. 115 गुणाकारामध्ये किती? 95. ठीक आहे मित्रांनो. बघा 5 5 25, 5 कॅरी फॉरवर्ड 2 केला, 5 1 5 आणि हा 2 7, 5 1 5 स्टार. बरोबर आहे. 9 5 45, 5 हातच्याला केलाय मित्रांनो 4, 9 1 9, 9 4 13 अशी 3 कॅरी फॉरवर्ड 1 केला, 9 1 9, 9 1 10. बरोबर आहे. 5 अशी 5, 7 5 12 2 हातच्या 1, 5 आणि 4 9, 0 0 हातच्या 1, म्हणजे उत्तर आलं मित्रांनो तुमचं 109 25 डिवायडेड बाय किती? 100. डिवायडेड बाय कोणता? हा 100 आला मित्रांनो. हा मग खाली 2 झिरो आहेत. खाली 1000 10,000 लाख 10 लाख किती पण संख्या असू द्या, खाली 2 झिरो आहेत ना, इकडून 2 घरं सरकून जायचे. खाली 1 झिरो राहिला असतं, 1 घर सरकलं असतो. खाली जेवढे झिरो तेवढे घरं काय करायचे? सरकून जायचे. उत्तर आला मित्रांनो तुमचं 109.25. बरं, किती टक्क्याचा फरक पडला? 100पेक्षा किती प्लस आहे? 9.25. कितीचा फरक पडला मित्रांनो? 9.25चा फरक पडला. आता 9.25चा फरक पडला म्हणजे उत्पन्न किती वाढलं? 7,400. मग मी असं म्हणतो टक्के बरोबर किंमत. टक्के बरोबर काय मित्रांनो? किंमत. टक्के बरोबर काय? किंमत. 9.25चा फरक पडला म्हणजेच 7,400 रुपयाचा फरक पडला. 9,025 बरोबर कितीचा फरक पडलाय? 7,400चा फरक पडलाय. तर पूर्वीचा गल्ला विचारलाय. पूर्वीचा गल्ला आपला किती असतो? 100% बरोबर. 100% बरोबर क्वेश्चन मार्क. 100% बरोबर काय मित्रांनो? क्वेश्चन मार्क. सांगा तिरकस गुणाकार सांगा. 100 गुणाकारामध्ये 7,400 भागाकारामध्ये 9.25. हा त्रिकस गुणाकार कळाला नसेल तरी मला सांगा. आता हा पॉईंट काढण्यासाठी इथं 2 झिरो ठेवूया आणि हा पॉईंट काय करूया आपण? कॅन्सल करूया. बरोबर आहे. 5ने भाग देतो मित्रांनो. 5 1 5, 4 उरले, 5 8 40, 2 उरले, 5 5 25. बरोबर आहे. 5 दुने 10 राहिलेला 0, परत 5ने देतो. 5 3 15, 3 उरले, 5 7 35 आणि 5 चोक 20. बरोबर आहे. 37 1 37, 37 दुने 74, ही राहिलेली 4 0, म्हणजेच 20,000 इंटू 4. तो उत्तर आलं मित्रांनो तुमचं. पूर्वीचा गल्ला होता 80,000. 20 इंटू किती? 20,000 इंटू किती? 4. सो उत्तर काय येणार? 80,000. पूर्वीचा गल्ला किती होता मित्रांनो? 80,000. मला माहिती आहे तुमच्यासाठी हे कॅल्क्युलेशन थोडंसं टफ जात होतं, पण डोंट वरी, हे सर्व कॅल्क्युलेशन तुम्हाला येईल. व्हिडिओ 2दा रिवाइज करा. पॉईंट 2दा काय करणार आहात? रिवाइज करणार आहात. क्लिअर आहे? क्लिअर आहे. हे कॅल्क्युलेशन हा 9.25चा फरक पडला होता. 9.25चा फरक पडला म्हणजे 7,400 रुपये वाढलेले आहेत. 9.25 बरोबर 7,400. तर पूर्वीचा गल्ला आपण किती मानलेला होता? हा गल्ला किती मानला होता? इथं 100% बरोबर क्वेश्चन मार्क. आणि बस काय केलंय मी? तिरकस गुणाकार केलेला आहे. काय केलेलं आहे मित्रांनो? तिरकस गुणाकार केलेला आहे. समजतं इथपर्यंत? चला व्यवस्थित लिहून घ्या, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहात. ठीक आहे. चलो, वैशाली मॅम, सचिन सर, यस, उमेश, माधुरी मॅम, समजतंय? चला, काही डाऊट शंका असेल तर कमेंट करू शकतात. काही डाऊट शंका असेल तर कमेंट करू शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल आपण कडे जाऊया मित्रांनो. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा परत एक समजून सांगतो, तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल. बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे. याला अजून एक मेथड पण सोडू शकतो, हे उदाहरण पण आपण आपल्या कॉमन मेथडने सोडूया. ठीक आहे मित्रांनो. बघा आता जर मी तुम्हाला सांगितलं, या उदाहरणाचे पण आपण 2 पार्ट करूया. एका वस्तूची किंमत 20% वाढली आणि खप किती टक्क्याने घटला? 20% घटला. किंमत किती मानणार? 100. 20% वाढलेली आहे वस्तूची किंमत, म्हणून 120 छेद किती मित्रांनो? 100. बरं, खप कितीने घटला? 20% घटलेला आहे, म्हणून 100 मधून 20 मायनस करूया. 80 छेद 100. किती मित्रांनो? 80 छेद 100. बरोबर आहे. 100 100
कॅन्सल, 0 गेला 0 गेला 0 गेला, 12×8 = 96. किती टक्क्याचा फरक पडला? 4% घट झाला. 100पेक्षा किती कमी आहे मित्रांनो? 4% काय झाली? घट झाली. बरोबर आहे? हे आलं लक्षात. पुढे काय म्हटलंय? तर दुकानदाराला पूर्वीपेक्षा 6,480 रुपये कमी मिळतात. तर पूर्वीचं उत्पन्न किती? म्हणजे 100%ची व्हॅल्यू काढायची. 4% कमी झाले म्हणजे किती उत्पन्न कमी झालं? 6,480. मग मी असं म्हणतो टक्के बरोबर किंमत, या टक्के बरोबर रुपया वाटेवर, टक्के बरोबर किंमत. मग 4%चा फरक पडला म्हणजे किती रुपयाचा फरक पडला? 6,480 रुपयाचा फरक पडला. तर आपल्याला पूर्वीची किंमत काढायची 100% बरोबर क्वेश्चन मार्क. इथून पुढे काय करणार? अंधेरा कायम रहे. इथून पुढे काय करणार मित्रांनो? अंधेरा कायम रहे. सांगा काय करणार? 100 गुणाकारामध्ये 6,480 आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो? 4. भागाकारामध्ये किती? 4. बघा 4 1 4, 4 1 4, 2 उरले 24 झाले. 4 25 4 सक 24, 4 दुने 8, राहिलेला 0. 1620 गुणिला 100 म्हणजे 1620 लिहून टाकायचं, अजून 2 0 ठेवून घ्यायचे. 1,62,000 हे पूर्वीचं उत्पन्न आहे. किती मित्रांनो? 1,62,000 हे काय? पूर्वीचं उत्पन्न आहे. अतिशय सोपं आहे, लहान पोरगा पण सोडवेल, खूप मोठी गोष्ट नाहीये. दोनदा व्हिडिओ रिपीट करणार आहात. प्रत्येक कॉन्सेप्ट, प्रत्येक गोष्ट किती वेळा रिपीट करणार आहात? 2 वेळा रिपीट करणार आहात. ठीक आहे, चला ठीक आहे, चालायचं पुढे. आणि अभ्यासासंदर्भात पण काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉल करू शकतात. ठीक आहे, चलो नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. बघा आता बघा हे उदाहरण थोडंसं क्रिटिकल आहे. क्रिटिकल म्हणण्यापेक्षा थोडंसं समजून घ्या, एकदा प्रयत्न करूया आपण समजण्याचा. ठीक आहे मित्रांनो, बघा उदाहरण काय दिले? एका शर्टच्या किमतीवर 20% सूट देण्यात आली, म्हणजेच 80% करण्यात आलं. तर त्या शर्टच्या विक्रीत किती टक्के वाढ झाली पाहिजे? म्हणजेच एकूण उत्पन्नात मिळकतीत फरक पडणार नाही, म्हणजे 100 रुपयेच पुन्हा काय झाली पाहिजे? मिळकत झाली पाहिजे. बघा मित्रांनो, किंमत मानूया 100%. 100 रुपयाची किंमत होती, 20% सूट देण्यात आली, म्हणजेच गुणाकारामध्ये 80/100 करण्यात आलं. गुणाकारामध्ये काय करण्यात आलं मित्रांनो? 80/100. बरं, शर्टच्या विक्रीत किती टक्के वाढ झाली पाहिजे? माहिती नाही. X% वाढ झाली पाहिजे, म्हणजे X/100. आणि पूर्वीच्या उत्पन्नात फरक पडणार नाही, म्हणजे पुन्हा एकूण उत्पन्न किती झालं पाहिजे? 100 झालं पाहिजे. हा 100 लिहून टाका मित्रांनो. ही 2 100 भागाकार आहेत, इकडे येताना गुणाकार करा, इकडे येताना काय करणार आहात? गुणाकार करणार आहात. डिवायडेड बाय ही 2 वरती गुणाकार आहेत, इकडे येताना भागाकार करणार आहात. 100 गुणाकारामध्ये किती? 80 इज इक्वल टू इकडे काय राहिला? X. 100पेक्षा जेवढं पुढे उत्तर गेलं तेवढं आपला आन्सर. 100 गेला 100 गेला, 0 गेला 0 गेला. 2 चोक 8, 2 पंचे 10, 4 1 4, 4 दुने 8, 2 उरले, 4 पंचे 20, 25 125. सो X ची व्हॅल्यू आली मित्रांनो 125. 100पेक्षा किती प्लस आहे? मग 100पेक्षा 25% वाढ करावी लागेल, तेव्हा उत्पन्नात काय होणार नाही? फरक पडणार नाही. समजते मित्रांनो? उत्पन्नात किती टक्के वाढ करावी लागणार आहे? इथं 125 उत्तर येणार, म्हणजेच 25 पेक्षा जास्त, 100पेक्षा जास्त 25 आहे. 25% वाढ करावी लागेल, तेव्हा उत्पन्नात काय पडणार नाही? फरक पडणार नाही. हा व्यवस्थित क्वेश्चन समजून घेणार आहात. माझी हीच अपेक्षा असेल तुमच्याकडे की प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक लेक्चर मिनिमम 2 टाइम्स काय करायचंय? रिवाइज करायचंय. मिनिमम 2 टाइम रिवाइज करायचं आहे. ठीक आहे, चालायचं पुढे. पुढची कन्सेप्ट घेऊया आपण. पुढची कन्सेप्ट घेऊया. बघा, ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा आता हा डिफरंट टाइप्स आहे. ठीक आहे, समजून घ्या, एकदम सोपं असतं. समजून घ्या, हा प्रश्न पण अतिशय सोपा आहे. ठीक आहे, बघा हा प्रश्न पण अतिशय सोपा असेल. बघा समजून घ्या, कन्सेप्ट बघा काय आहे. इथे 3-4 प्रश्न विचारलेले आहेत, मी 3-4 प्रश्न काढून दाखवतो तुम्हाला. अतिशय सोपं आहे. ठीक आहे, बघा रघु एका परीक्षेत 35% गुण मिळाले व तो 15 गुणांनी नापास झाला. त्याच परीक्षेत दिनू 26% गुण मिळाले व तो 51 गुणांनी नापास झाला. तेवढी 4 प्रश्न आपल्याला काय केलेली आहेत? विचारलेली आहेत. एक कन्सेप्ट समजा पहिले, मग आपण तो कसा सोडवायचा शॉर्टकट ते बघूया. बघा रघु आहे, ज्याला मिळालेले आहेत 35% आणि तो 15 गुणांनी नापास झाला. किती गुणांनी नापास झाला? 15 गुणांनी. म्हणजे पासिंग लाईन ही 35% जास्त असेल. पासिंग लाईन इथं असेल, 35% काय असेल? जास्त असेल. ठीक आहे, आणि त्याच परीक्षेत दिनू पण जो आहे ना 26% मिळाले. दिनूला किती मिळाले? 26%, आणि तो पण 51 गुणांनी नापास झाला. तर परीक्षा किती गुणांची होती ते पहिले हे काढू आपण. अतिशय सोपं आहे मित्रांनो. बघा दिनूने शपथ खाल्ली, मला दिनूला इथून तर या लाईन पर्यंत पोहोचण्यासाठी 51 गुण लागणार होते, पण इथून ते इथपर्यंत पोहोचण्यासाठी हे -15 करून टाका. 51 मधनं 15, आणि इथून ते इथपर्यंत पोहोचण्यासाठी 26%वरनं 35%वर पोहोचण्यासाठी 9% गरज होती. किती टक्क्यांची गरज होती? 9% गरज होती. समजतं मला काय म्हणायचंय? अतिशय सोपं असतं. आता ही एवढी कन्सेप्ट डोक्यात टाकायची नाही तुम्हाला, एवढं डोक्यात टाकायचं नाही. काय असतं, कसं असतं, जर दोघंही नापास होत असतील, एकदम सोपा शॉर्टकट सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. बघा
रघुला एका परीक्षेत 35% गुण मिळाले आणि तो 15 गुणांनी काय झाला नापास. आपल्याला लाईन महत्वाची, दोघेही रघु काय झाला नापास झाला. त्याच परीक्षेत दिनूला 26% गुण मिळाले आणि तो 51 गुणांनी नापास झाला. दोघेही नापास होत असतील, कोण कोण, रघु आणि दिनू दोघेही नापास होत असतील तर दोघांच्या टक्क्यांची वजाबाकी करा. याला आहेत 35%, याला आहेत 26%. 35% किती टक्के, 26%. मग मी टक्के बरोबर गुण म्हणतो. टक्के बरोबर काय म्हणतो मित्रांनो, गुण. अतिशय सोपं आहे. 35% 26% मायनस करा, आलेत 9 गुण. 9%. किती टक्के आले मित्रांनो, 9%. आणि त्यांच्या गुणांची पण वजाबाकी करून टाकायची. हा 15 गुणांनी नापास झालाय, हा 51 गुणांनी नापास झालाय. 51 वजा 15 जर तुम्ही केलं, इथं मी करून दाखवतो बघा. 51 वजा जर 15 केलं तर तुम्हाला उरतात 36. किती उरतात मित्रांनो, 36. बरोबर आहे. म्हणजे 9 गुण बरोबर 36%. 9 गुण बरोबर किती टक्के, 36%. 36% कसं काढलं, 9 गुण बरोबर 36 गुण. कळालं कसं, हे परत एकदा समजून सांगतो मित्रांनो. 2 गुण पोरं दिलेले असतील आणि दोघी नापास असतील. दोघेही काय असतील, नापास असतील. बघा रघु पण नापास आहे आणि दिनू पण नापास आहे, दोघेही नापास असतील. दोघांच्या टक्क्यांची वजाबाकी करून टाकायची. 35 मधनं 26 गेले, 9% उरले. दोघांना किती गुणांनी नापास झाले त्या गुणांची पण वजाबाकी करून टाकायची. हा 15 गुणांनी नापास झालाय, हा 51 गुणांनी नापास झालाय. 51 वजा 15 बरोबर 36 गुण. 9% बरोबर 36 गुण. तर परीक्षा किती टक्क्यांची असते ऑलवेज, 100% असते. 100% बरोबर क्वेश्चन मार्क. आता तुम्ही म्हणाले इथून तिरकस गुणाकार करूया सर. तिरकस गुणाकार करण्याची ही गरज नाही, विदिन सेकंदात याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. 9 चोक 36. कितीने गुणलो आपण, 4 ने. कितीने गुणलो, 4 ने. 9 चोक 36. मग 100 चोक 400. तिरकस गुणाकार करून वेळ वाया घालवायचा नाही. सो परीक्षा होती 400 गुणांची. ठीक आहे मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला. परीक्षा किती गुणांची होती, 400 गुणांची होती. तुम्हाला पहिला प्रश्न विचारलाय परीक्षा एकूण किती गुणांची होती, तर 400 गुणांची तुमचा काय होता, पेपर होता. बरोबर आहे. रघुला त्या परीक्षेत किती गुण मिळाले, रघुला किती टक्के आहेत, 35% आहेत. 400 चे काय काढायचे आहेत, 35%. मग काय करणार, 400 गुणाकारामध्ये 35 आणि भागाकारामध्ये काय 100. 2 0 कॅन्सल, 35 चोक 140. मग रघुला त्या परीक्षेत किती गुण मिळालेले आहेत, 140. बरं, पास होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता होती, अतिशय सोपं आहे. जर रघुला 140 गुण मिळाले अजून 15 गुणांनी नापास झाला म्हणजे 140 प्लस किती 15, 155 गुण लागत होते पास होण्यासाठी. 155 गुण लागत होते पास होण्यासाठी. तर हा पण प्रश्नाचं उत्तर मिळून जातं तुमचं. बरोबर आहे, कारण की बघा त्याला 140 गुण मिळाले अजून 15 गुणांनी तो नापास झाला म्हणजे अजून 15 मिळाले असते तर काटावर काय झाला असता, पास झाला असता. बरोबर आहे. पास होण्यासाठी किती टक्के लागतात, अतिशय सोपं आहे. टक्के बरोबर गुण म्हणूया आपण. टक्के बरोबर काय आहे, गुण आहे. 100%चा पेपर होता म्हणून एकूण गुण 400 होते. पास होण्यासाठी लागतात 155 गुण बरोबर किती टक्के, 155 गुण बरोबर किती टक्के. काही लोकांना हे टफ वाटत असेल, काही लोकांना सोपं वाटत असेल. अतिशय सोपं आहे. ठीक आहे. 155 गुण बरोबर किती टक्के, मग सांगा काय करणार. 100 गुणाकारामध्ये किती 155 आणि भागाकारामध्ये 400. ठीक आहे, 2 0 गेली, 2 0 गेली. 155 भागाकारामध्ये 4, याचं पॉइंट मध्ये उत्तर जाईल. मला कॅल्क्युलेशन करून काय करणार आहात, सांगणार आहात. समजतंय, अतिशय सोपं आहे. दोघंही नापास होत असतील तर दोघांच्या टक्क्यांची पण वजाबाकी करून घ्यायची आणि दोघं किती गुणांनी नापास झाले त्या गुणांची पण वजाबाकी करून घ्यायची. 9 गुण बरोबर 36%, एकूण टक्केवारी असते 100. 100 बरोबर क्वेश्चन मार्क. माझी इच्छा आहे की हा व्हिडिओ पुन्हा एकदा काय करणार आहात, रिपीट करणार आहात. पुन्हा एकदा काय करणार आहात मित्रांनो, रिपीट करणार आहात. क्लिअर आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. चलो नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा परत अजून एकदा समजेल तुम्हाला. बघा आता बघा हा पण सेम क्वेश्चन आहे. हा पण काय मित्रांनो, सेम क्वेश्चन आहे. आपण पुन्हा एकदा सोडूया, अतिशय रोमॅन्टिक पद्धतीने सोडूया. अतिशय सोपं आहे, काही एवढं अवघड नाहीये. बघा मित्रांनो, आता मला एक सांगा, आता उदाहरण वाचू आपण. रमा एका परीक्षेत 30 गुण मिळाले, 30% गुण मिळाले आणि 26 गुणांनी नापास झाली. रमा 26 गुणांनी काय झाली, नापास झाली. त्याच परीक्षेत राधाला 22% गुण मिळाले आणि ती सुद्धा 50 गुणांनी नापास झाली. म्हणजे दोघंही नापास झालेले आहेत. राधा आणि रमा दोघंही काय झालेले आहेत, नापास झालेले आहेत. बरोबर आहे, दोघंही नापास होत असतील. बघा इथं पण नापास आहे रमा पण आणि राधा पण काय आहे, नापास. मग दोघांच्या टक्क्यांची वजाबाकी. हा किती टक्के आहे, 30%. इथे किती टक्के आहे, 22%. मग किती टक्क्याचा फरक पडला, टक्के बरोबर काय मित्रांनो, गुण. टक्के बरोबर काय, गुण. 30 वजा 22 किती टक्के उरले, 8% झाले. किती टक्के झाले मित्रांनो, 8%. आणि दोघांच्या गुणांची पण वजाबाकी. हा आहे 50 गुण आणि हा आहे 26 गुण. 50 मधनं 26 मायनस करा. 8% बरोबर किती गुण, मग 50 मायनस 26 किती राहिले, 24. 8% बरोबर 24 गुण. परीक्षा किती टक्क्यांची असते, 100%. 100 बरोबर क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करून वेळ वाया घालवायचा नाही. बघा काय करणार, 8 त्रिक
24 कितीने गुणावं लागलंय 3 ने. शॉर्टकट लिहितो मग या 100ला पण 3 ने गुणून टाका. परीक्षा होती मित्रांनो 300 गुणांची. परीक्षा किती गुणांची होती? एकूण परीक्षा किती गुणांची होती? 300 गुणांची होती. कळालं मला काय म्हणायचंय? तिरकस गुणाकार कळाला, कसा शॉर्टकट कळाला, एकसा केलं. मग पहिला प्रश्न विचारलाय परीक्षा एकूण किती गुणांची होती? याचं उत्तर येणार मित्रांनो तुमचं 300 गुणांचा पेपर होता. रमाला त्या परीक्षेत किती गुण मिळाले? रमाला किती टक्के आहेत? 300. 300चे 30% काढा. वाटल्यास इथं काढून दाखवतो. 300 गुणाकारामध्ये 30% आणि भागाकारामध्ये 100. ही 2 0 गेली 30 90 गुण मिळालेले आहेत. रमाला किती गुण मिळालेत? 90. पास होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता होती? आता रमाला हे कळालं आपल्याला 90 गुण मिळालेत आणि 26 गुणांनी नापास झाली. म्हणजे 90 अधिक 26 जर केले असते तर ती काय झाली असती? पास झाली असती. 116 वर. कितीवर पास झाली असती मित्रांनो? 116 वर काय झाली असती? पास झाली असती. आणि पास होण्यासाठी किती टक्केवारी लागते? मग अतिशय सोपं आहे. टक्के बरोबर काय? गुण. टक्के बरोबर काय मित्रांनो? गुण. 100% बरोबर किती गुण दिलेले आहेत? 300 गुण. 100% बरोबर 300 गुण. तर 116% बरोबर क्वेश्चन मार्क गुण. या 116 गुण बरोबर क्वेश्चन मार्क. काय करणार? 100 गुणाकारामध्ये 116, भागाकारामध्ये 300. ही 2 0 गेली 2 0 गेली. 116 भागाकारामध्ये 3. याचं उत्तर मला कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे. अतिशय सोपं आहे पॉइंट मध्ये. ठीक आहे. अतिशय सोपं असतं. जेव्हा दोघंही नापास होतात, कन्सेप्ट समजा दोघंही नापास होत असतील तर दोघांच्या टक्क्यांची वजाबाकी लिहून टाकायची 8% आणि दोघांच्या गुणांची पण वजाबाकी लिहून टाकायची. 8% बरोबर 24 गुण. 100% बरोबर क्वेश्चन मार्क. तिरकस गुणकार. तुम्हाला जनरली हेच विचारलं जातं. परीक्षा किती गुणांची होती? 99% हेच येतं पहिलं. खालची तिघ ऑप्शन मध्ये टाकून देऊ आपण. खालची तिघ ऑप्शन मध्ये काय करणार आहोत? टाकून देणार आहोत. समजतंय? पुढच्या वेळेस काय करायचंय? नेक्स्ट टाइम जेव्हा व्हिडिओ बघणार आहात पॉज करून घ्यायचंय. पॉज केल्यानंतर यस वैशाली मॅम, वैष्णवी पगारे, यस अतिशय बरोबर आहे. तर काय करायचंय? पुढच्या वेळेस पॉज करायचंय, पुन्हा सोडवायचं आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. ही व्यवस्थित नेक्स्ट टाइम व्हिडिओ बघून लिहून टाकणार आहात नोटबुक मध्ये. याची पीडीएफ हे करायची, डाउनलोड करायची. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. बघा आता अतिशय सोपं आहे. हा पण एक प्रश्न सोपा आहे. आता एक पास होईल आणि एक नापास होईल. तेव्हा दोघंही नापास होत होते. दोघे काय होत होते? नापास होत होते. आता दोघंही पास होत आहेत. मग आपण काय करणार बघा. आता इथं कन्सेप्ट बघा. कन्सेप्ट समजा किशोरला एका परीक्षेत 25% गुण मिळाले आणि तो 35 गुणांनी नापास झाला. 25% गुण मिळाले, 35 गुणांनी नापास झाला. अजून 35 गुण मिळाले असते तर पास झाला असता. शिरीष त्याच परीक्षेत 32% गुण मिळाले व त्याला पास होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणापेक्षा 14 गुण जास्त मिळाले. म्हणजे शिरीष पास होतोय आणि हा किशोर नापास होतोय. तर परीक्षा किती गुणांची होती? पहिले आपण हे काढूया. परीक्षा किती गुणांची होती हे आपण अतिशय काढूया. आता बघा इथे कन्सेप्ट बघा, मी इथे लिहून देतो. आता इथे कन्सेप्ट इथे लिहून देतो. बघा किशोर आहे जो नापास होतोय. किशोर काय होतोय? नापास. किती टक्के आहेत? 25%. आणि किती गुणांनी नापास झाला? 35 गुणांनी नापास झाला. क्लिअर आहे? बर. आता शिरीष आहे, इथे लिहून देतो. शिरीष हा पास झाला. हा काय झाला? पास. एक नापास होतोय, एक पास होतोय. शिरीषला किती टक्के पास झाला? 32% मिळाले. आणि पास होऊन सुद्धा किती गुण जास्त मिळालेले आहेत? 14 गुण जास्त मिळालेत. पास होऊन पुढे किती गुणांनी गेला? 14 गुणांनी गेला. मग आता जर एक पास आणि एक नापास होत असेल, बाकीची कन्सेप्ट बाकीचे बाजूला ठेवायची. अतिशय सोपं आहे. टक्के बरोबर गुण लिहून टाकायचं. टक्के बरोबर काय लिहून टाकायचं मित्रांनो? गुण. या दोघांच्या टक्क्यांची वजाबाकीच करायची. या दोघांच्या टक्क्यांची काय करायची? वजाबाकी करायची. 32 मधनं 25 गेले, किती टक्के आले? 7% आले. 32 मधनं 25 गेले 7%. आणि एक पास आणि एक नापास होत असेल तर या दोघांची बेरीज करून टाकायची. या दोघांची काय करून टाकायची? बेरीज. 35 आणि 14 झाले मित्रांनो 49. दोघंही नापास राहिले असेल तर यांची पण काय करायची? वजाबाकीच. पण एक पास आणि एक नापास असेल तर या दोघांची काय करायची? बेरीज. आणि या टक्क्यांची काय करायची असते? वजाबाकी. 32 मधनं 25 गेले 7% आणि 14 प्लस 35 किती झाले? 49. 7% बरोबर 49. 100% बरोबर क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करून वेळ वाया घालवायचा नाही. बरोबर आहे? कितीने गुणावं लागेल? 49. 100 साते परीक्षा होती 700 गुणांची. परीक्षा किती गुणांची होती? 700 गुणांची होती. अतिशय सोपं आहे. मी हे रफ करून टाकतो इथलं. हे काही एवढा इम्पॉर्टन्स नाहीये. हे मी बाजूला करतोय. तुम्हाला हे फक्त एक्स्ट्रा लिहून देण्यासाठी सांगितलं होतं. ठीक आहे मित्रांनो. बघा मग परीक्षा किती गुणांची होती? 700 गुणांची होती. तुमचा हा पहिला प्रश्न झाला. परीक्षा 700 गुणांची होती. शिरीषला किती गुण मिळालेले आहेत? शिरीषला किती आहेत? शिरीषला विचारले 32% आहेत. 32% आहेत. म्हणजे 700 चे 32% काढा.
700 गुणाकारामध्ये 32 आणि भागाकारामध्ये काय 100. 2 0 2 0 गेले, 7 गुणाकारामध्ये 32 बरोबर आहे. 7 दुने 14 4 हातच्याला 1 7 त्रिक 21 आणि 1 22. 224 गुण मिळाले शिरीषला. आणि पास होण्यासाठी किती गुण लागतात 224 गुण मिळाले आणि 14 गुण जास्त आहेत त्याला पासून. म्हणजेच 224 मायनस जर 14 केले तर तुम्हाला येतं 210 गुण. किती गुण येतात 210 गुण. आणि पास होण्याची टक्केवारी तुम्ही आराम के साथ काढू शकतात, काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे. 7% 100% बरोबर 700 तर 210% बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे. क्लिअर आहे. समजतंय काय करतोय, लक्षात आलं. चालायचं पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. पुढचा क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. चलो, आय होप उदाहरण कळालं असेल आपण कोणत्या पद्धतीने सोडवत आहोत. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा काय म्हटलेलं आहे. अतिशय सोपं आहे हा पण टाईप, अतिशय सोपा आहे हा टाईप पण. बघा काय म्हटलेलं आहे. सतीश जो आहे ना, सतीश आपल्या पगाराच्या 12% भाडे भरतो. भाडे भरतो. पगाराच्या 32% रक्कम मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो. पगाराच्या 14% रक्कम तो किराणा मालावर खर्च करतो. 15% रक्कम प्रवासावर खर्च करतो. तर त्याच्याकडे 3450 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा पगार किती, आपल्याला हे शोधूया पहिले. त्याचा पगार किती. ठीक आहे. आता अतिशय सोपं आहे. काय करणार, एवढं एकूण खर्च 12% भाडे भरतो. 12% काय भरला भाड्याने काय भरलं भाडे. बरं 13% शिक्षण, 13% काय गेलं शिक्षण. बरं त्याच्यानंतर 14% किराणा, 14% किराणा. बरं 15% प्रवास, 15% प्रवास झाला. एवढा झाला खर्च. बरोबर आहे का. हा एवढा काय झाला खर्च. यांची सर्वांची बेरीज करून टाका. बघा 13 आणि 15 झाले 25, 25 आणि 15 झाले 40, 40 आणि हे 14 झाले 54% खर्च झाला. किती खर्च झाला 54% खर्च झाला. शिल्लक किती राहिला, एकूण टक्केवारी किती असते 100. मग 54% खर्च झाला तर 46% काय राहिला शिल्लक. कारण की एकूण टक्केवारी किती असते मित्रांनो 100. एकूण टक्केवारी किती असते 100. मग 54% खर्च झाला म्हणून 46% काय राहिला शिल्लक राहिला. आणि त्याच्याकडे शिल्लक रक्कम किती आहे 3450 रुपये. अतिशय सोपं आहे. मग टक्के बरोबर काय किंमत. टक्के बरोबर काय मित्रांनो किंमत. 46% बरोबर 3450 रुपये. तर एकूण पगार किती होता त्याचा 100% बरोबर क्वेश्चन मार्क. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. 100 गुणाकारामध्ये 3450, भागाकारामध्ये 46. भागाकारामध्ये काय मित्रांनो 46. भाग देऊया आपण, दोनाने भाग देऊया. 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 पंचे 10, राहिलेला 0. बरोबर आहे. 23 1 23, 23 1 23, किती उरले 11, 115 झाले. 23 पंचे 115, राहिलेला 0. 50 गुणाकारामध्ये 150, 15 पाचा 75, राहिलेली 2 0. त्याचा पगार होता मित्रांनो 7500 रुपये. त्याचा पगार किती होता 7500 होता. आणि प्रवासावर किती खर्च करतो मग 7500चे 15% तुम्ही आराम के साथ काढू शकता. 7500 गुणिला 15 भागीला 100. ठीक आहे. 75 गुणिला 15 आराम के साथ. सोपं एकदम. जेवढा खर्च होतो तेवढा लिहून टाकायचा. रिमेन खर्च शिल्लक रक्कम बरोबर शिल्लक रक्कम दिली असेल तर 100% बरोबर क्वेश्चन मार्क. तुम्ही आराम के साथ काय करू शकतात सॉल्व्ह करू शकतात. स्क्रीन वगैरे व्यवस्थित दिसते. चलो चालायचं पुढे. एकदम सोपं आहे ते. एकूण खर्च लिहून काढला. 54% खर्च झालेला होता म्हणून 100 एकूण टक्केवारी असते. मग 54 मधनं 100 गेले तर 46% शिल्लक राहतात. आणि 46% रक्कम बरोबर शिल्लक रक्कम किती दिलेली आहे 3450. तर 100% बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. आता बघा हा पण क्वेश्चन सेम आहे. आता माझी अपेक्षा आहे की हा क्वेश्चन तुम्ही सोडवणार आहात. हा क्वेश्चन तुम्ही काय करणार आहात सोडवणार आहात. ठीक आहे. काही डाऊट नाही इथपर्यंत. चलो पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. मी पुढचा क्वेश्चन घेतो. आता ही एक इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे. हा एक इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे. शेवटचा क्वेश्चन घेऊया. यासाठी आपण या शब्दाची खूप जास्त व्हॅल्यू असते. या शब्दाची खूप जास्त व्हॅल्यू असते. उरलेल्या रकमेच्या, राहिलेल्या रकमेच्या, शिल्लक रकमेच्या असे शब्द आले याच्या खाली अंडरलाईन करून घ्यायची. बघा एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 8% घरभाडे भरतो. बरं त्यानंतर उरलेल्या रकमेच्या 25% किराणा मालावर खर्च करतो. त्यानंतर उरलेल्या रकमेच्या 20% प्रवासावर खर्च करतो. त्याच्यानंतर त्याच्याकडे 8280 रुपये शिल्लक राहतात. तर त्या माणसाचा पगार किती हे आपल्याला शोधायचंय. हे जे शब्द आले उरलेल्या रकमेच्या तर काय करायचं सुरुवातीला त्याचा पगार मानू एक्स. बरं 8% घर भाडं भरतो. 100 मधनं 8 गेले. 100 मधनं 8 गेले. किती उरले मित्रांनो 92%. 92 छेद किती
100. बरं, पुन्हा उरलेल्या रकमेच्या 25% किराणा मालावर खर्च करतो, म्हणून 100 25 मायनस करा, 75/100. पुन्हा 20% रक्कम प्रवासावर खर्च करतो, म्हणून 100 20 गेले 80/100 इज इक्वल टू त्याच्याकडे राहिले 8,280 रुपये. ही 3 100 भागाकार आहेत, इकडे येताना गुणाकार करा, तिकडे पण कट करू शकता तुम्ही. 8,280 गुणाकारामध्ये 100, गुणाकारामध्ये 100, गुणाकारामध्ये 100 3 वेळा. भागाकारामध्ये बघा, हा 1, हा 2 आणि हा 3. 92 गुणाकारामध्ये 75, गुणाकारामध्ये 80. ठीक आहे, इज इक्वल टू काय राहिला इकडे एक्स. बघा, हा 1 0, हा 0 कॅन्सल, 25 75 25 100. 3 1 3, 3 2 6, 2 उरले 22 झाले, 3 7 21, 1 उरला, 3 6 18. बरोबर आहे. आता बघा 92 त्रिक 176 होतात. बघा, कारण की 100 त्रिक 300 मधनं 24 मायनस करा, 92 1 92, 92 त्रिक 176, 4 त्रिक 12 आणि 12 वर ही 4 0, 1,20,000 त्या माणसाचा काय होता पगार. गुणाकार समजतोय, 4 त्रिक 12, 12 आणि ही 2 0, 4 0. सो 1,20,000 त्याचा काय होता पगार होता. माझी अपेक्षा आहे की मी याची पीडीएफ लगेच ऍप्लिकेशनला शेअर करून देईल, ती डाउनलोड करायची, चॅट बॉक्स मधनं डाउनलोड करायची आणि सोडवायची. ठीक आहे, चालायचं पुढे. क्लिअर आहे, कन्फर्म पॅटर्न इथपर्यंत. थोडं करूया. उद्या आपली परत सुट्टी नाहीये, उद्या पुन्हा कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, उद्या जीएस प्लस मॅथ दोघंही आपण कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, चलो इथपर्यंत थांबूया. याच्या पुढे काही डाऊट काही शंका असेल तर मला तुम्ही सांगू शकता. सो थँक्यू.